नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं SK MPSC अकॅडमी या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये। आज दिनांक 19 मार्च 2024 वार आहे मंगळवार। तुमच्यासाठी घेऊन आलो आहे संपूर्ण लोकसत्ता वृत्तपत्र विश्लेषण। तर आज या ठिकाणी आपण महत्त्वाच्या बातम्यांमध्ये राष्ट्रीय सहकार विकास महामंडळ, निवडणूक रोखे, नॉक्टिस ज्वालामुखी, आटापाका पक्षी अभयारण्य, आचारसंहिता आणि हौती विद्रोही यांच्या संदर्भात ज्या काही न्यूज स्पर्धा परीक्षे दृष्टिकोनातून आपल्यासाठी महत्त्वाचे आहेत त्यांना या ठिकाणी आपण MCQ क्वेश्चनच्या माध्यमातून डिस्कस करणार आहोत। चला तर जी काही आजची आपली डिस्कशन आहे तिला या ठिकाणी आता आपण सुरुवात करूया। मित्रांनो, आज या ठिकाणी जी आजची आपली पहिली न्यूज आहे ती राष्ट्रीय सहकार विकास महामंडळ, ज्याला की आपण नॅशनल कोऑपरेटिव्ह डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन म्हणतो, त्या संदर्भात आहे। सर्वप्रथम न्यूज पाहूया। कर्ज हमीचा गोडवा अशा प्रकारची न्यूज लोकसत्ता पेज क्रमांक 1 वरती तुम्हाला दिसून जाईल। आपल्या महाराष्ट्रामध्ये मोठ्या प्रमाणावर सहकारी संस्था आहेत, ज्यामध्ये वित्तीय सहकारी संस्था आहेत आणि त्याचबरोबर काही मॅन्युफॅक्चरिंगच्या संस्था आहेत, ज्यामध्ये खास करून जे काही साखर कारखाने आहेत ते प्रामुख्याने सहकार क्षेत्रामध्ये असलेले आपल्याला दिसतात। परंतु मागच्या काही दिवसामध्ये सहकार आणि जो काही साखर उद्योग आहे तो अडचणीत आला आहे। परिणामी या ठिकाणी या साखर उद्योगाला अर्थसहाय्याची गरज होती आणि त्या संदर्भात ती न्यूज आहे। सरळ या ठिकाणी न्यूज ॲज इट इज जरी आपल्यासाठी महत्त्वाची नसली तरी या ठिकाणी जे काही राष्ट्रीय सहकार विकास महामंडळ आहे ते स्पर्धा परीक्षेच्या दृष्टिकोनातून आपल्यासाठी महत्त्वाचे आहे। त्यावर आधारित जे काही आपले प्रश्न आहेत ते पाहूया आणि त्यानंतर इन डिटेलमध्ये त्या ठिकाणी आपण चर्चाही करूया। प्रश्न पहिला, राष्ट्रीय सहकार विकास महामंडळ नॅशनल कोऑपरेटिव्ह डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन चे प्राथमिक उद्दिष्ट काय आहे, अशा प्रकारचा मित्रांनो या ठिकाणी आपला साधा सिंपल आणि सरळ प्रश्न आहे। ज्या ठिकाणी आपला पहिला पर्याय ए आहे लघु उद्योगांना चालना देणे, आपला पर्याय बी कृषी सहकारी संस्थांना आधार देणे, सी निर्यातीच्या संधी वाढवणे आणि शेवटी आपल्याकडे पर्याय डी आहे ग्रामीण महिलांना सूक्ष्म वित्त पुरवठा करणे। तर मित्रांनो, तुम्हाला माहिती असलं पाहिजे की जे काही राष्ट्रीय सहकार विकास महामंडळ आहे ते कृषी आणि ग्रामीण भागामध्ये जे काही सहकारी संस्था आहेत त्या सहकारी संस्थांना आर्थिक पाठबळ देण्यासाठी, त्यांची ज्या काही अडचणी आहेत त्या अडचणी दूर करण्यासाठी या ठिकाणी राष्ट्रीय स्तरावर राष्ट्रीय सहकार विकास महामंडळाची निर्मिती करण्यात आली होती। या ठिकाणी जेव्हा राष्ट्रीय सहकार महामंडळाची निर्मिती करण्यात आली तेव्हा त्याचे जे प्राथमिक उद्दिष्ट होतं ते होतं कृषी सहकारी संस्थांना या ठिकाणी आधार देणे आणि यातून देशाच्या ग्रामीण भागाचा विकास साधणे। प्रश्न क्रमांक 1 चं आपलं योग्य उत्तर राहील पर्याय बी। पाहूया प्रश्न क्रमांक 2, राष्ट्रीय सहकार विकास महामंडळाची स्थापना कधी झाली, अशा प्रकारचा मित्रांनो या ठिकाणी आपला प्रश्न आहे। वरचा जो क्वेश्चन आहे प्रश्न क्रमांक 1 हा UPSC च्या दृष्टिकोनातून महत्त्वाचा आहे आणि प्रश्न क्रमांक 2 हा MPSC करणारे जे काही विद्यार्थी आहेत त्यांना अशा प्रकारचे प्रश्न जे की फॅक्च्युअल बेसिस असतात ते विचारले जातात। तर या ठिकाणी प्रश्न क्रमांक 2 चे पर्याय पाहूया। 1952 ए पर्याय, पर्याय बी 1963, पर्याय सी आपल्याकडे आहे 1975 आणि शेवटी पर्याय डी आपल्याकडे आहे 1988। तर मित्रांनो, तुम्हाला माहिती असलं पाहिजे की कृषी सहकारी संस्थांना आधार देण्यासाठी 1963 साली या ठिकाणी राष्ट्रीय सहकार विकास महामंडळाची स्थापना करण्यात आली होती। म्हणजेच प्रश्न क्रमांक 2 चं आपलं योग्य उत्तर राहील पर्याय बी। चलूया आजच्या आपल्या पुढच्या न्यूजकडे। या ठिकाणी आपण थोडक्यात राष्ट्रीय सहकार विकास महामंडळ जे आहे त्या संदर्भात काही महत्त्वाचे फॅक्ट्स आहेत त्या फॅक्टची या ठिकाणी चर्चा करूया। सर्वात महत्त्वाचा फॅक्ट म्हणजे या महामंडळाची स्थापना कधी झाली, तर 1963 त्या संदर्भात आपण प्रश्नही पाहितला आहे। याचं जे काही प्राथमिक उद्दिष्ट आहे ते प्राथमिक उद्दिष्ट म्हणजे कृषी आणि ग्राम विकास साध्य करणे आणि कृषी आणि ग्राम विकास क्षेत्रातील विविध जे काही सहकारी उपक्रम आहेत त्यांना प्रोत्साहन देणे, त्यांना वेळोवेळी वित्त पुरवठा करणे, अशा प्रकारचं प्राथमिक उद्दिष्ट नॅशनल कोऑपरेटिव्ह डेव्हलपमेंट कॉर्पोरेशनचं असलेलं आपल्याला दिसतं। या ठिकाणी जे काही आर्थिक सहाय्य आहे ते आर्थिक सहाय्य कोणाकोणाला दिलं जातं किंवा कशासाठी दिलं जातं, तर जे काही विपणन आहे ज्याला आपण डिस्ट्रीब्युशन म्हणतो, प्रक्रिया, त्यानंतर साठवणूक आणि ज्या काही सहकार क्षेत्रामध्ये कृषी संस्था आहेत त्या कृषी संस्थांना पाठबळ देण्यासाठी या ठिकाणी अर्थसहाय्य नॅशनल कोऑपरेटिव्ह डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन कडून दिलं जातं। या ठिकाणी जो काही निधी आहे तो निधी भारत सरकार,
राज्य सरकार आणि इतर वित्तीय ज्या काही संस्था आहेत त्या संस्थांकडून या ठिकाणी नॅशनल कोऑपरेटिव्ह डेव्हलपमेंट कॉर्पोरेशनला पुरवला जातो आणि त्यानंतर तो कृषी क्षेत्रामध्ये येतो। त्याचबरोबर जे काही राष्ट्रीय सहकार विकास महामंडळ आहे ते बाजारामधूनही या ठिकाणी निधीची उभारणा करू शकतं, म्हणजे बाजारामधून ते लोन घेऊ शकतं आणि ते लोन पुढे ते शेतकऱ्यांना देऊ शकतं। अशा प्रकारेही या ठिकाणी लोन उभारलं किंवा निधी उभारला जाऊ शकतो। सर्वात महत्त्वाचे या ठिकाणी जी कार्य आहेत ती कार्य आपल्यासाठी महत्त्वाची आहेत। ज्या काही सहकारी संस्था आहेत त्या सहकारी संस्थांना आर्थिक, तांत्रिक आणि व्यवस्थापकीय सहाय्य करणे हे प्रमुख कार्य या ठिकाणी आपल्याला नॅशनल कोऑपरेटिव्ह डेव्हलपमेंट काउन्सिलचं असलेलं दिसतं। त्याचबरोबर सहकारी जे काही कर्मचारी आहेत त्यांना सहकार क्षेत्राच्या विकासासाठी त्यांना प्रशिक्षित करणं, त्यांच्या संबंधी जे काही शैक्षणिक कार्यक्रम आहेत ते आयोजित करणं हेही या ठिकाणी महत्त्वाचं ठरतं। आणि त्याचबरोबर सहकारी संस्थांची देखरेख करणं आणि त्यांचं मूल्यमापनही करणं, म्हणजे कोणती सहकारी संस्था चांगल्या प्रकारे कार्य करत आहे, कोणत्या सहकारी संस्थेमध्ये चांगल्या प्रकारचं कार्य होत नाही, अशा प्रकारचे जे काही मूल्यमापन आहे तेही या ठिकाणी महत्त्वाचं असतं आणि तेही कार्य या ठिकाणी राष्ट्रीय सहकार विकास महामंडळाकडून राबवलं जाताना दिसतं। या ठिकाणी जे काही अर्थसहाय्य आहे ते कशासाठी दिलं जातं तर या ठिकाणी जे काही खेळते भांडवल आहे, म्हणजे या ठिकाणी दैनंदिन खर्च भागवण्यासाठी सहकारी संस्थांना काही पैशाची गरज असते, त्यासाठीही या ठिकाणी आर्थिक सहाय्य दिलं जातं। त्याचबरोबर सहकारी संस्थांचा पायाभूत विकास करण्यासाठी, त्यांचं आधुनिकीकरण करण्यासाठी किंवा जो काही संस्था आहे तिचा विस्तार करण्यासाठी या सर्व कार्यासाठी या ठिकाणी नॅशनल कोऑपरेटिव्ह डेव्हलपमेंट कॉर्पोरेशनकडून या ठिकाणी या सहकारी संस्थांना कर्ज दिलं जातं। या ठिकाणी जे काही विशेष योजना आहेत नॅशनल कोऑपरेटिव्ह डेव्हलपमेंट काउन्सिलच्या किंवा कॉर्पोरेशनच्या, त्या प्रामुख्याने दूध व्यवसायामध्ये वाढ करणे, मत्स्यपालनामध्ये वाढ करणे, कुक्कुटपालन, फलोत्पादन आणि कृषी आधारित जे काही प्रक्रिया उद्योग आहेत यांना प्रामुख्याने या ठिकाणी राष्ट्रीय सहकार विकास महामंडळाकडून मोठ्या प्रमाणावर सहाय्य केलं जातं आणि त्या संदर्भात वेळोवेळी तशा प्रकारच्या विशेष योजनाही त्या ठिकाणी जाहीर केल्या जातात। तर अशा प्रकारे इन डिटेलमध्ये राष्ट्रीय सहकार विकास जे काही महामंडळ आहे त्याविषयी आपण माहिती पाहिली। पाहूया आजचा आपला पुढचा प्रश्न, जो की या ठिकाणी निवडणूक रोख्या संदर्भात आहे। मागच्या 8 दिवसापासून निवडणूक रोखे ही जी न्यूज आहे किंवा निवडणूक रोख्या संदर्भात ज्या काही न्यूज आहेत त्या वृत्तपत्रामध्ये आहेत आणि जेव्हा जेव्हा येतील तेव्हा तेव्हा आपण त्याला डिस्कस करणार आहोत, कारण या वर्षीच्या स्पर्धा परीक्षा दृष्टिकोनातून निवडणूक रोखे, इलेक्ट्रोल बॉन्ड हे आपल्यासाठी महत्त्वाचे आहेत आणि त्यांना या ठिकाणी इन डिटेलमध्ये आपल्याला माहिती असणं आवश्यक आहे। या ठिकाणी सर्वप्रथम जी न्यूज आहे ती न्यूज पाहूया। रोख्यांचा संपूर्ण तपशील 21 तारखेपर्यंत द्या, अशा प्रकारचे आदेश सर्वोच्च न्यायालयाने स्टेट बँक ऑफ इंडियाला दिलेले आहेत। नेमकं प्रकरण काय आहे या संदर्भात मागच्या व्हिडिओमध्ये आपण चर्चा केली आहे। सरळ या ठिकाणी क्वेश्चन पाहूया। एखाद्या व्यक्तीने किंवा संस्थेने निवडणूक रोखे खरेदी करण्याची कमाल मर्यादा किती आहे, अशा प्रकारचा मित्रांनो या ठिकाणी आपल्याला प्रश्न आहे। या ठिकाणी पर्याय ए, या ठिकाणी कसल्याही प्रकारची मर्यादा नाहीये, म्हणजे तुम्ही कितीही किमतीचे निवडणूक रोखे खरेदी करू शकताय। पर्याय बी, 1 लाख रुपयापर्यंतची मर्यादा आहे। सी, 10 लाख रुपयापर्यंत मर्यादा आहे। डी, या ठिकाणी 50 लाखापर्यंत मर्यादा आहे। तर मित्रांनो तुम्हाला माहिती असलं पाहिजे की एखाद्या व्यक्तीने किंवा एखाद्या संस्थेला जर एखादे निवडणूक रोखे खरेदी करायचे असते तर त्याची कमाल मर्यादा ही 10 लाख रुपये आहे। म्हणजे या ठिकाणी जो काही एक इलेक्ट्रोल बॉन्ड आहे तो 10 लाखाचा असू शकतो। मग अशा प्रकारचे या ठिकाणी 10 इलेक्ट्रोल बॉन्ड जर घेतले तर या ठिकाणी एकूण 1 कोटी रुपयाचा निधी या ठिकाणी त्या विशिष्ट पक्षाला जमा केला जाऊ शकतो। पाहूया प्रश्न क्रमांक 4। निवडणूक रोख्याबाबत खालीलपैकी कोणते विधान खरे आहे, अशा प्रकारचा मित्रांनो आपला प्रश्न आहे। म्हणजे या ठिकाणी जे 3 विधान आहेत ते चूक आहेत आणि एक विधान बरोबर आहे। मग ते योग्य विधान, बरोबर विधान कोणतं आहे ते या ठिकाणी आपल्याला ओळखायचं आहे। या ठिकाणी विधान ए, निवडणूक रोखे केवळ व्यक्ती खरेदी करू शकतात। बी, निवडणूक रोखे केवळ भौतिक स्वरूपात जारी केले जातात। सी, देणगीदारांची ओळख सार्वजनिक किंवा राजकीय पक्षांना उघड केली जात नाही। आणि शेवटी पर्याय डी आपल्याकडे आहे, राजकीय पक्ष कोणत्याही बँक शाखेत निवडणूक रोखे घेऊ शकतात किंवा ठेवू शकतात। अशा प्रकारचे हे 4 विधान आपल्या समोर आहेत। या ठिकाणी मित्रांनो जे विधान क्रमांक
ए आहे ते या ठिकाणी चुकीचं आहे. आपण चर्चा केलीच आहे की जे काही निवडणूक रोखे आहे ते व्यक्ती आणि संस्था याही घेऊ शकतात. या ठिकाणी केवळ व्यक्ती असा शब्द प्रयोग आहे, म्हणजेच विधान ए या ठिकाणी चुकीचं आहे. विधान 2 बी हेही या ठिकाणी चुकीचं आहे. जे काही निवडणूक रोखे आहे ते भौतिक आणि त्याचबरोबर डिजिटल फॉर्ममध्येही तुम्ही घेऊ शकताय. म्हणजे या ठिकाणी व्हर्च्युअल आणि भौतिक या दोन्ही फॉर्ममध्ये ते घेऊ शकता. सीचं जे काही आपलं विधान आहे ते विधान अगदी या ठिकाणी बरोबर आहे. जो काही देणगीदार एखाद्या ठराविक पक्षाला देणगी देणार आहे त्याची माहिती सार्वजनिक केली जाणार नाही, किंवा जो काही दुसरा राजकीय पक्ष आहे त्या पक्षांनाही या ठिकाणी त्या व्यक्तीची माहिती या ठिकाणी उघड केली जाणार नाही. हे विधान या ठिकाणी अगदी बरोबर आहे. आणि विधान डी या ठिकाणी चुकीचं आहे, कारण या ठिकाणी कोणत्याही बँकेच्या शाखेमध्ये नव्हे तर केवळ या ठिकाणी SBI ही जी बँक आहे जी की या ठिकाणी सरकारने नामनिर्देशित केलेली आहे त्या बँकेमध्ये तुम्हाला रोखे वठवता येते. तर अशा प्रकारे प्रश्न क्रमांक 4चं आपलं योग्य उत्तर राहील पर्याय सी. चलूया आजच्या आपल्या मित्रांनो पुढच्या प्रश्नाकडे. आपले जे पुढचे प्रश्न आहेत ते आपण इतर स्रोतापासून घेतले आहेत. पाहूया प्रश्न क्रमांक 5. नॉक्टिस ज्वालामुखी हा नुकताच सापडलेला मोठा ज्वालामुखी कोणत्या ग्रहावर सापडला आहे, अशा प्रकारचा या ठिकाणी आपला प्रश्न आहे. या ठिकाणी पर्याय ए मंगळ ग्रह, पर्याय बी बृहस्पती ज्याला की आपण गुरु ग्रह असेही म्हणतो, सी नेपच्यून ग्रह आणि शेवटी पर्याय आपल्याकडे डी आहे मित्रांनो शनी ग्रह. तर तुम्हाला माहिती असलं पाहिजे की अलीकडे न्यूजमध्ये असलेला जो काही नॉक्टिस ज्वालामुखी आहे तो या ठिकाणी मंगळ या ग्रहावर सापडला आहे. या ठिकाणी मंगळ ग्रहावर येणाऱ्या काळामध्ये किंवा भविष्यामध्ये जर जीवन कोणत्या एका ग्रहावर पृथ्वीनंतर संभव असेल तर ते मंगळ ग्रहावर असेल, अशा प्रकारचे काही अंदाज या ठिकाणी शास्त्रज्ञांनी व्यक्त केलेले आहेत. या ठिकाणी जे इतर ग्रह आहेत त्यांच्याविषयी तुम्हाला थोड्या अधिक प्रमाणात माहिती असणं आवश्यक आहे, कारण UPSC MPSC किंवा ज्या काही सरळ सेवा आहेत त्या या ग्रहावर प्रश्न विचारताना आपल्याला दिसतात. पाहूया प्रश्न क्रमांक 6. अलीकडेच बातम्यांमध्ये पाहिलेला आटापाका पक्षी अभयारण्य कोणत्या राज्यात आहे, अशा प्रकारचा मित्रांनो या ठिकाणी आपला प्रश्न आहे. ज्या ठिकाणी पहिला पर्याय ए आहे केरळ राज्य, बी आंध्र प्रदेश, सी महाराष्ट्र आणि शेवटी पर्याय डी आपल्याकडे आहे कर्नाटक. तर मित्रांनो या ठिकाणी तुम्हाला माहिती असलं पाहिजे की अलीकडेच बातमीमध्ये असणारे आटापाका पक्षी अभयारण्य हे आंध्र प्रदेश या राज्यामध्ये स्थित आहे आणि ते मागच्या काही दिवसापासून न्यूजमध्येही राहिलेले आहे. चलूया आजच्या आपल्या शेवटच्या 2 प्रश्नाकडे, ज्यामध्ये आपला जो प्रश्न क्रमांक 7 आहे तो आचारसंहिते संदर्भात आहे, मॉडेल कोड ऑफ कंडक्ट संदर्भात आहे. अलीकडेच लोकसभेच्या निवडणुका जाहीर झाल्या आणि त्याच वेळीस आचारसंहिताही त्या ठिकाणी लागू झालेली आहे आणि त्यावर आधारित या ठिकाणी आपला प्रश्न आहे. प्रश्न पाहूया. आदर्श आचारसंहिता ज्याला की आपण मॉडेल कोड ऑफ कंडक्ट त्या संदर्भात खालील विधाने विचारात घ्या, अशा प्रकारचा आपला प्रश्न आहे. ज्या ठिकाणी विधान 1 मॉडेल कोड ऑफ कंडक्ट किंवा आचारसंहिता मतदार यादी अंतिम झाल्यापासून निवडणूक निकालाच्या तारखेपर्यंत लागू होते, अशा प्रकारचं आपलं पहिलं विधान आहे. विधान क्रमांक 2 आचारसंहितेला कोणतेही वैधानिक समर्थन नाही किंवा या ठिकाणी कोणतेही या ठिकाणी त्या संबंधी कायदा निर्माण करण्यात आलेला नाहीये, असं त्या ठिकाणी विधान क्रमांक 2 सांगतं. तर मित्रांनो तुम्हाला माहिती असलं पाहिजे जी काही आचारसंहिता आहे जेव्हा निवडणुकांच्या तारखा जाहीर होतात तेव्हा त्या दिवशीच या ठिकाणी आचारसंहिता या ठिकाणी लागू होते. या ठिकाणी मतदार यादी हा कसल्याही प्रकारचा या ठिकाणी संबंध नाहीये. म्हणजेच मागच्या 2 दिवसापूर्वी या ठिकाणी लोकसभेच्या ज्या काही निवडणुका आहेत त्या संदर्भात घोषणा भारतीय निवडणूक आयोगाने या ठिकाणी केलेली आहे. जेव्हा भारतीय निवडणूक आयोगाने लोकसभेच्या निवडणुका भारतामध्ये जाहीर केल्या, अगदी त्याच दिवसापासून निवडणुका होईपर्यंत या ठिकाणी आचारसंहिता लागू असते. म्हणजे एक ठराविक नियम असतात, त्या नियमाच्या अंतर्गत सरकारला या ठिकाणी कार्य करावे लागते. या कार्यकाळामध्ये सरकार कसल्याही प्रकारच्या मोठ्या घोषणा करू शकत नाही ज्याच्या माध्यमातून जे काही मतदार आहेत ते प्रभावित होतील. त्या ठिकाणी विधान 2 जे आहे ते अगदी बरोबर आहे.
आचारसंहितेसंदर्भात कसल्याही प्रकारचा कायदा आपल्या संसदेमध्ये पारित करण्यात आलेला नाहीये. ते एक ट्रॅडिशनल वेनं ते आपल्या इकडे आलेलं आहे आणि ते ॲज इट इज आपण घेतलेलं आहे. म्हणजेच या ठिकाणी विधान क्रमांक 2 अगदी बरोबर असल्या कारणाने आपलं योग्य उत्तर राहील पर्याय बी. फक्त 2 बरोबर. प्रश्न क्रमांक 7चं योग्य उत्तर आहे पर्याय बी. पाहूया शेवटचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 8. खालीलपैकी कोणता देश हौतीशी जमिनीच्या सीमा सामायिक करत नाही? म्हणजे जे काही हौती विद्रोही आहेत त्यांच्यासोबत खालीलपैकी कोणत्या देशाची सीमा ही लागत नाही, अशा प्रकारचा मित्रांनो या ठिकाणी आपला प्रश्न आहे. ज्या ठिकाणी क्रमांक 1 चा देश आहे डोमिनिक रिपब्लिक, 2 क्युबा आणि 3 केन बेटे. तर तुम्हाला माहिती असलं पाहिजे की जो काही क्युबा आणि केमन बेटे आहेत हे या ठिकाणी हौतीशी सीमा साजा करत नाहीत. म्हणजे या ठिकाणी पर्याय बी हे प्रश्न क्रमांक 8चं आपलं योग्य उत्तर राहणार आहे. तर अशा प्रकारे मित्रांनो दिनांक 19 मार्च जे काही आपलं महत्त्वपूर्ण वृत्तपत्र डिस्कशन आहे जे की स्पर्धा परीक्षे दृष्टिकोनातून आपल्यासाठी महत्त्वाचं होतं ते या ठिकाणी आपण पूर्ण केलेलं आहे. चॅनलवरती जर नवीन असाल तर आपल्या व्हिडिओला आणि चॅनलला लाईक, शेअर आणि आपल्या व्हिडिओ लेक्चर सिरीज विषयी तुम्हाला काय वाटतं हे कमेंट बॉक्समध्ये कळवायला विसरू नका. त्याचबरोबर मित्रांनो या ठिकाणी तुम्हाला न विसरता या ठिकाणी आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब ही करायचं आहे. व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देण्यात आलेली आपल्या टेलिग्राम चॅनलची जी काही लिंक आहे त्या ठिकाणी तुम्हाला आपले टेलिग्राम चॅनल सुद्धा जॉईन करायचे आहे, ज्याच्या माध्यमातून आपल्या प्रत्येक व्हिडिओच्या लिंक्स आणि त्याचबरोबर स्पर्धा परीक्षांसंदर्भात ज्या काही महत्त्वपूर्ण अपडेट आहेत त्या वेळोवेळी तुमच्यापर्यंत पोहोचत राहतील. आज इथेच थांबत आहोत. भेटूया एका नवीन व्हिडिओ सोबत.